नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपी बनवणार आहोत. त्यात आपण भगरीचे फुलके आणि भेंडी बटाट्याची कुरकुरीत भाजी बनवणार आहोत. काहींना भगरीच्या भाकरी थापता येत नाही, म्हणून आज आपण सोप्या पद्धतीने न थापताच या भाकरी बनवणार आहोत. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तोंडाची चव बिघडते. सारखं सारखं साबुदाणा खिचडी, वडे, भगर खाऊन अगदी बोर होतं. ही रेसिपी बनवणार आहोत. 9 दिवस हेच फुलके आणि भाजी खावीशी वाटेल. त्यामुळे आज आपण ह्या रेसिपीला अगदी झटपट बनवलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा. त्यासाठी आपण 1 वाटी भगर घेतली. ती एका मिक्सर जारमध्ये टाकून त्याचा आपल्याला पावडर तयार करून घ्यायचा आहे. हे तुम्ही एका गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकतात. गिरणीमधून जर दळून आणले तर 9 दिवस स्टोअरसुद्धा करू शकतात. रोज वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा बनवू शकतात. मी हे मिक्सर जारमधूनच बारीक केले. चाळायची सुद्धा गरज पडली नाही. जर थोडंसं जाडसर राहिलं तर चाळून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये ज्या वाटीने आपण भगर मोजली त्याच वाटीने 2 वाटी पाणी टाकायचं. 1 पळी तेल टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. एकजीव करायचं. पाण्याला पूर्णतः उकळी येऊ द्यायची. त्यानंतर 1 वाटी भगर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. हे पीठ आपल्याला लगेचच मंद आचेवर एकजीव करत राहायचं. पाणी अगदी परफेक्ट असल्यामुळे पीठ अगदी छान असं मिक्स होऊन जातं. हेच तुम्ही माप ठेवा, म्हणजे अगदी छान पीठ तयार होतं. त्यानंतर 5 मिनिट आपल्याला वाफेवर हे पीठ वाफवून घ्यायचं आहे. छान असं वाफवलं गेलं, गॅसचा फ्लेम बंद करायचा. परत 5 मिनिट झाकून ठेवायचं. बघू शकता एका बाउलमध्ये आपण संपूर्ण पीठ काढून घेतलं. थोडंसं गार झाल्यानंतर लगेचच हे आपल्याला छान असं प्रेस करून नरम करून घ्यायचं आहे. हे पीठ नरम करायला आपल्याला 5 मिनिट तरी लागतात. अगदी छान असं नरम करून घ्यायचं, सैल करून घ्यायचं. त्यानंतर 5 मिनिट झाकून ठेवायचं. तोपर्यंत आता आपण भाजी बनवूया. त्यासाठी एका कढईमध्ये 3 ते 4 पळी तेल टाकलं. 1 चमचा जिरे, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि अद्रक आणि मिरचीचं 1 चमचा आपण यामध्ये वाटण टाकून घेतलं. हे आपल्याला छान असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर भेंडी स्वच्छ धुवून पुसून आपण कट करून घेतलेली ती यामध्ये टाकून घ्यायची. एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला पुढील साहित्य टाकायचं आहे. यामध्ये आपण 1 उकळलेला बटाटा बारीक चिरून घेतला. मोठा बटाटा होता म्हणून 1 घेतला. छोटे असले तर 2 घ्या. त्यानंतर बारीक चिरायचा तो यामध्ये टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 1 ते 1.5 चमचा आपल्याला यामध्ये दाण्याचं कूट टाकायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एकजीव करून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भेंडी लगेचच चिकट होते. छान असं मंद आचेवर 15 ते 20 मिनिटात भेंडी अगदी छान कुरकुरीत तयार होऊन जाते. भेंडी थोडंसं हाय फ्लेमवर पण 5 मिनिट शिजवून घ्या. मस्त कुरकुरीत होते. त्यानंतर भेंडी तयार होते तोपर्यंत आता आपण भाकरी करूया. त्यासाठी पीठ परत छान असं नरम करून घेतलं. 1 गोळा घेतला, तो सुद्धा हातावर नरम करून घेतला. त्यानंतर आपल्याला भगरीचं पीठ लावून यावर पोळपाटवर आपल्याला छान असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे. हा फुलका मस्त गोल गोल लाटून घ्यायचा. गोल जरी नाही झाला तरी एका प्लेटने कट करून घ्यायचा. त्यानंतर हा फुलका आपल्याला गॅसवर तव्यावर छान असा भाजून घ्यायचा आहे. तवा तापलेला आहे, त्यावर आता फुलका टाकून घेऊया. मस्त दोन्ही साईडने खरपूस असा भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता प्लेटने कट केल्यामुळे अगदी छान असा गोल फुलका तयार झालेला आहे. फुलतो सुद्धा आहे. अशा पद्धतीने तुम्ही थापून न घेता मस्त असे वाफ काढून घ्यायची पिठाची आणि आपल्याला असे फुलके तयार करून घ्यायचे. अगदी सोपी रेसिपी आहे. एकतर काय होते मंडळी, नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास असतो. अगदी जीवसुद्धा थकून जातो. अगदी वेगवेगळ्या रेसिपी बनवायला सुद्धा कंटाळा येतो आणि तेच साबुदाणा वडे, अगदी साबुदाण्याची खिचडी, भगर खाऊन सुद्धा बोर होतं. अशा पद्धतीने जर रेसिपी बनवली तर पोटसुद्धा भरते आणि आपल्याला अशक्तपणासुद्धा जाणवत नाही. अशा पद्धतीने छान सगळेच फुलके तयार करून घेतले. तुम्ही बघू शकता छान असे गोल गोल मस्त अशा भाकरीसुद्धा म्हणता येतील. मोठ्या मोठ्या असल्या तरीसुद्धा चालतं. प्लेट छोटी असल्यामुळे जरा छोट्याच बनवल्या. मस्त अशी कुरकुरीत भेंडी बटाट्याची भाजी, त्यासोबतच छान मस्त दही आणि एखादी चटणी बनवलेली असेल तर तीसुद्धा, आणि मस्त असे ह्या भाकरी किंवा फुलकेसुद्धा म्हणता येतील, या आपण एका ताटात ठेवून घेतल्या. तुम्ही बघू शकता खायला तर चविष्ट झालेलीच होती, पण दिसायलासुद्धा अगदी अप्रतिम दिसत होती. अशा पद्धतीने या नवरात्रीमध्ये तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोपी पद्धत आहे. झटपटसुद्धा होते, वेळसुद्धा कमी लागतो. बघू शकता अगदी नरम झालेली आहे. आतूनसुद्धा
तोडून दाखवते. अगदी परफेक्ट असा आपला फुलका तयार झालेला आहे. लेयर्ससुद्धा छान आहेत. अगदी फुलूनसुद्धा जातात. अगदी खायलासुद्धा नरम आहे. मुलंसुद्धा खाऊ शकतात. एकदा या नवरात्रीमध्ये ही रेसिपी नक्की